कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलेला सर्वे हा निगेटिव्ह असल्यानं विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा अजूनही होत नसल्याचा दावा ठाकरे गटाच्या युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी केला। शिवसेनेतल्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची वरुण सरदेसाई यांच्या उपस्थितीत आज डोंबिवलीत बैठक पार पडली। त्यावेळी ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर याही उपस्थित होत्या। नाही, त्यांच्या नावाची घोषणा का होत नाही हे मला वाटतं आपण त्यांच्या पक्षाला विचारावं। पण सध्याचा संपूर्ण ट्रेंड पाहता नावाची घोषणा झाल्यानंतर सुद्धा पत्ते कापले जातात। त्यामुळे कदाचित ते सावध भूमिकेत असतील की बाबा माझ्यासोबत देखील असं होऊ नये। आणि आता शेवटी ते सुद्धा वारंवार सर्वे करत असतात आणि भाजपसुद्धा सर्वे करत असते। अनेक शिंदे गटाच्या खासदारांचे निगेटिव्ह सर्वे आल्यामुळे त्यांची तिकीटं कापली जात आहेत। माझा असा संशय आहे कदाचित कल्याण लोकसभेत सुद्धा असंच एखादा निगेटिव्ह सर्वे वगैरे गेला असेल म्हणून कदाचित घोषणा झाली नसेल। 13 खासदारांनी उद्धव ठाकरे साहेबांना शिवसेनेला सोडलं, ज्यांच्यामुळे आज आमची सत्ता गेली, पक्षामध्ये फूट पडली। त्या 13 पैकी जवळपास 7 खासदारांचे पत्ते, त्यांची तिकीटं ही भाजपने आणि आता एकनाथ शिंदे यांनी कापलेली आहेत। त्यामुळे आता त्यांना 100% पश्चाताप होत असेल। त्यांना आता उद्धव ठाकरे साहेबांची मातोश्रीची आठवण येत असेल। 2019 असेल, 2014 असेल, मी जवळून पाहिलेलं आहे। या सगळ्या उमेदवारांना मातोश्रीवर बोलवलं जायचं, स्वतः ठाकरे कुटुंबीय उपस्थित असायचं, रश्मी वहिनी यांचं औक्षण करून यांना एबी फॉर्म दिले जायचे आणि आता 10-10 तास यांना बंगल्याच्या बाहेर वेटिंग करावं लागतंय आणि तरी देखील तिकीटं मिळत नाही। त्यामुळे मातोश्रीवर मिळणारा मान आणि आता त्यांचं काय स्थान आहे याची त्या सगळ्यांना जाणीव झालेली असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।